ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। न्यायालयातून पसार झालेल्या एका विकृत आरोपीनं पुन्हा एकदा 7 वर्षांच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार करून हत्या केली। धक्कादायक म्हणजे पीडितेचा मृतदेह आरोपीनं गोणीत भरून पळ काढला होता, पण भिवंडी पोलिसांनी या आरोपीला अवघ्या 5 तासांमध्ये अटक केली। चिमुरडीवर अत्याचार करून हत्येच्या घटनेनं पुन्हा एकदा भिवंडी हादरली आहे। न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीनं दुष्कृत्य केल्याचं समोर आलंय। सलामत अन्सारी असं या नराधमाचं नाव आहे। सप्टेंबर 2023 मध्ये याच आरोपीनं शहरातील फेणेगाव इथे 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। पोलिसांनी त्याला अटकही केली होती, पण तो पोलिसांच्या तावडीतून पळाला होता आणि आता तसंच कृत्य एका 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत त्यानं केलंय। हम लोग न्याय चाहते, जैसे मेरे बच्ची का बलात्कार करके उसको जान से मारा है, मैं भी चाहती हूँ उसको फांसी हो के मैं भी उसका मरा हुआ लाश देखना चाहती हूँ। मैं यही आप लोगों से चाहती हूँ, उसका मरा हुआ मुंह मेरे को दिखा दे, बस मेरे को न्याय दिला दे आप लोग। मैं न्याय चाहती हूँ, बच्ची को इंसाफ दिलाना चाहती हूँ, मेरे बच्ची का सुकून मिले, शांति मिले आत्मा का। एका चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला रूममध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिथे एक अनैतिक कृत्य करून तिला गळा दाबून मारल्याचा प्रकार घडला। त्यानंतर त्या मुलीला एका गोणीमध्ये बांधून हा इसम लॉक लावून निघून गेला। पूर्वीची ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीला 5 तासात ताब्यात घेतलेला आहे।